उपलब्ध करून देण्याचा निर्णय केलेला आहे। या एक फार मोठा एक महिलांसाठी महिलांच्या आरोग्यासाठी एक फार मोठा निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे। या सगळ्या गोष्टीचा लाभ आपण सगळे लोकांना घेणं पाहिजे। लसीकरणच्या संदर्भात आधी एक गैरसमज होता। कोविडच्या कालावधीमध्ये आपण सगळ्या लोकांनी प्रत्यक्ष पाहिला की लसीकरणमुळे किती लोकांचा जीव वाचतो। अगर आपण मागचे 10-15 वर्ष मध्ये पाहिला, 15-20 वर्ष जो आपले राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये अगर आपण पाहिला की बाल मृत्यूचा जो दर आहे 200 वरून अगदी 13 पर्यंत आलेला आहे। आणि त्याचे मोठा योगदान लसीकरणचं। आपण आरोग्याची संस्थान बांधतो आणि ज्यावेळी आपण म्हणतो आरोग्यामध्ये लोकांनी काय केलं, तर दरवेळी असा विचार येतो की एक मोठा पीएचसी बांधण्यात आला, हॉस्पिटल बांधण्यात आला, ते एक बाजूला गरजेचे आहे, परंतु लसीकरण जो अप्रत्यक्ष रूपी कोणाला दिसत नाही, परंतु एक फार मोठा त्याचा परिणाम त्या लोकांच्या आरोग्यावर होतो। आणि त्या आपल्याला 100% लसीकरण जर आपल्या जिल्ह्यात झाला तर आपल्या जिल्ह्याचे आरोग्य अजून सुधारणार आहे। आणि त्याच्यामध्ये कॅन्सर, वॅक्सिन प्रिव्हेंटेबल कॅन्सर जो आहे, सर्वायकल कॅन्सर, ते आपल्याला त्याच्यावर मोठं काम या ठिकाणी करणं गरजेचं आहे। आरोग्याबद्दल यदि मी आपल्याला सांगेल तो आपल्याकडे एक मेडिकल हबचे एक फार मोठा बांधकाम त्या जळगाव जिल्ह्यामध्ये चालू आहे। मेडिकल एज्युकेशन मंत्री असताना आदरणीय श्री गिरीश महाजन साहेबांनी या मेडिकल हब या जळगाव जिल्ह्यासाठी मंजूर करून दिला होता। या कामामध्ये म्हणजे एक चांगल्या गतिमान पद्धतीमध्ये काम चालू आहे। दर 3-3 महिन्यामध्ये म्हणजे मी पाहतोय की मागचे 6 महिन्यामध्ये 200 कोटीचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। तो आपण कामाची गती आपण बघू शकतो। तो या पुढच्या 1 वर्षामध्ये या कॅन्सर म्हणजे या हॉस्पिटल मेडिकल हब आपला तयार होणार आहे। आणि एका छताखाली एक फार इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे की एका छताखाली म्हणजे आयुर्वेदिक पासून ॲलोपॅथिक आणि सगळ्या प्रकारची स्पेशलायझेशन आणि मोठ्या संख्येमध्ये बेड्स एका छताखाली मिळणार आहे। यासारखा मेडिकल हब एक फार दूरदृष्टीची संकल्पना आहे। आपण याबद्दल ज्यावेळी विचार करतो की भारत सरकारने एम्स केला, त्याच्या आधी आयजीएमसी केला होता, परंतु त्या ठराविक ठिकाणी झाला, परंतु जळगाव सारख्या ठिकाणी पूर्ण खानदेशासाठी यासारखा मेडिकल हब तयार होणं एक फार मोठी गोष्ट आहे। आणि मेडिकलची 150 सीट दरवर्षी 150 डॉक्टर या जळगावमध्ये शासकीय मेडिकल कॉलेज मधून बाहेर पडताय। उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये मला वाटतं 120 डॉक्टर बाहेर पडताय। ही एक मोठी डॉक्टरांची संख्या पण भविष्यामध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहे आणि ही एक फार मोठी गोष्ट या जळगावसाठी होत आहे। आणि या सगळ्या गोष्टी असताना जळगाव जिल्ह्यामध्ये कुपोषणाच्या प्रमाणाकडे आपण पाहिला 1800 अतितीव्र कुपोषण। आपण नंदुरबारच्या वेळोवेळी विचार करतो की नंदुरबारमध्ये कुपोषितांची संख्या जास्त आहे, त्या ठिकाणी 1700 फक्त मुलं अतितीव्र कुपोषण आहे। जळगावमध्ये 1800 अतितीव्र कुपोषण। आणि जळगावच्या प्रत्येक विषयावर आपण आरोग्याच्या पाहतोय हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सर्व्हे मध्ये आपल्याला अडचणीची गोष्ट सर्वात मोठी गोष्टीचा मला म्हणजे जो धक्का वाटला बघून, आपल्याकडे अजूनही 14% मुलं जो जन्माला येतात ते एक रुग्णालय जन्माला येत नाही। पुण्यामध्ये मी बघत होतो, मी याच्या आधी पुण्यात होतो, त्याच्या आधी अकोल्यात होतो, त्याच्या आधी धाराशिव उस्मानाबादला होतो। प्रत्येक ठिकाणी मी बघायचं की 1%, 2%, पुण्यामध्ये तो अगदी म्हणजे मोजके 40 मुलं ॲम्ब्युलन्सला जन्मात आले अशी परिस्थिती। परंतु जळगावमध्ये अजूनही जन्म होणारे 14% मुलं म्हणजे 6 मध्ये 1 मुलं हॉस्पिटलला जन्मात येतात। आणि यामुळे त्याची लसीकरण पासून सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला अडचणी येतात। एक मोठा प्रश्न आपल्याला सोडवण्याची गरज आहे। आणि येस आज कॅन्सर बद्दलचा विषय आहे, परंतु आरोग्याबद्दल जो एक दुर्लक्ष लोक करताय, अंगावर जो त्रास काढण्याचा जो एक विषय आहे, ही संस्कृती आपल्याला आज बदलण्याची गरज आहे। आणि डॉक्टर आपल्या एक वेळा त्रास झाला, डॉक्टर येणार, अरविंद देशमुख साहेब सारखे लोक येणार, आपला मदत करणार, सहकार्य करणार, हॉस्पिटल बांधणार, परंतु यदि सुरुवातपासून अगर आपण स्वतःच्या आरोग्यावर लक्ष दिला, आपण स्क्रीनिंग करून घेतली, एक्झामिनेशन करून घेतला, तो आपल्याला फार मोठा परिणाम या ठिकाणी दिसणार। लसीकरण करून घेतला तर फार मोठा परिणाम दिसणार। आपल्याकडे रेग्युलर मी ओपीडीचे आकडे बघत होतो, ओपीडी आपल्याकडे 77 प्राथमिक आरोग्य केंद्र, परंतु ओपीडीची संख्या फक्त 60 ते 70 आरोग्य केंद्रात आहे। आणि एक चिंताजनक गोष्ट म्हणजे लोक हॉस्पिटलला कुठलीही अडचण नसताना जात नाही, स्क्रीनिंग करत नाही। हा संस्कृती आपल्याला बदलण्याची गरज आहे। कॅन्सरच्या आपण अर्ली स्टेज मध्ये अगर झाला तर कुठलाही धोका न होता आपण लोकांचा जीव वाचू शकतो, ही आपल्याला करण्याची गरज आहे। आणि या संस्कृतीमध्ये आला पाहिजे। अंग्रेजीमध्ये आपण यांना हेल्थ सीकिंग बिहेवियर म्हणतो, ते आपल्याला आपल्या आरोग्यामध्ये आणण्याची फार गरज आहे। तो आजच्या या मंचावरून मी काय डॉक्टर नाही, जसं मी आपल्या सुरुवातीला सांगितलं, या मंचावरून मी फक्त एकच गोष्टी म्हणेन, आरोग्याची
आरोग्य बद्दल सगळ्या लोकांनी गंभीरतापूर्वक लक्ष द्यावा. कुठल्याही व्यक्तीने अंगावर कुठलेही रोग काढू नये, कुठलेही त्रास सहन करू नये. कुठल्याही प्रकारची अडचण झाली आज निशुल्क ओपीडी आपल्याकडे उपलब्ध आहे. शंका झाली ताबडतोब कुठल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावा, त्या ठिकाणी स्क्रीनिंग करून घ्यावा. वेळ असताना अगर आपण आपला परिस्थिती ओळखून घेतला तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि कुठलेही जास्त खर्च न होता, म्हणजे आजच्या डेटमध्ये आयुष्यमान भारत सारखी योजना आहे ना, कुठलेही खर्च न होता आपल्या या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पार पडणार. कॅन्सर मध्ये पण अर्ली डिटेक्शन झालं आणि लसीकरण झालं, हे आपले दोन मूल मंत्र आहेत. कॅन्सर मध्ये पण अर्ली डिटेक्शन आणि लसीकरण या दोन गोष्टी अगर झालेल्या असेल, कॅन्सरचा धोका आपण मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो, शून्य करता येणार नाही. लाईफस्टाईल बद्दल अजूनही आपल्या तंबाखूचं सेवन मोठ्या प्रमाणात होतं. मी एक गोष्टी दुर्दैवाने सांगतो की देशमुख साहेब तुम्हाला म्हणजे लोक हसतात या विषयावर, पण गंभीर विषय आहे. मी आल्यानंतर मी म्हटले की सगळे आकडे मी सुधारणार आणि माझ्या हाताखाली एक विभाग येतो ज्याचं नाव आहे एक्साईज. त्याचे पण आकडे सुधारले. त्याची वस्तू म्हणजे अनधिकृत दारू बंद व्हावा हा एक विषय होता गंभीर, आणि ते झालेला काय प्रमाणात कमी झालेला आहे. परंतु एक्साईजचे आकडे 22% वाढणार आपल्यासाठी चिंताजनक गोष्ट. तुम्ही दोन मूल मंत्र म्हटला होता, तिसरा मी म्हणेल, ऍक्च्युली 3 असणं पाहिजे होता, तिसरा म्हणेल की लाईफस्टाईल मध्ये पण आपल्याला जरासा विचार करणं गरजेचं. दारू तंबाखू मुक्त अगर आपण जीवन ठेवलं, कॅन्सर सारखा कर्करोग सारखा मोठा आजार आपल्याला होणार नाही. या 3 गोष्टी मी परत म्हणेल की लसीकरण कृपा करून सगळ्यांच्या, लहान मुलापासून सगळ्यांच्या करून घ्यावा. आरोग्य केंद्र मध्ये निशुल्क सेवा उपलब्ध आहे. आयुष्यमान भारत सारखा केंद्र उपलब्ध आहे. अंगावर कुठल्याही प्रकारचा त्रास म्हणजे सहन करू नका, अंगावर रोग काढू नका. आणि म्हणजे फार उशीर झाल्यानंतर अगर तुम्ही कुठल्या रुग्णालयात आले तर धावपळ होणार आणि परंतु सेवा म्हणजे व्यवस्थित मिळणार नाही. आणि तिसरं आहे की लाईफस्टाईल वर जर असं लक्ष ठेवा. बिकॉज खरं सांगतो जळगावची आरोग्याची परिस्थिती जो मानाने चांगला आज पूर्ण देश होत आहे, आपण त्या मानाने चांगलं होत नाही. आणि पुढच्या 3-4 वर्षात काम करून आपल्या म्हणजे मोठी सुधारणा याच्यामध्ये दाखवण्याची गरज आहे.